महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। याच शेतकऱ्या बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, यादी देखील आलेली आहे। यादीमध्ये तुमचं नाव आहे का लगेच चेक करून घ्या, कारण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राहिलेला उर्वरित 75% अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरू झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाचा एक छोटासा अर्ज करावा लागणार, तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार। आता तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे ते अगदी आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तसेच किती हेक्टर मिळणार या देखील प्रश्नाचे उत्तर पेपरमध्ये आलेलं आहे। ही बातमी आता पेपरला छापून आलेली आहे, तो पेपरच आपण पाहून घेऊया। त्या पेपरमध्ये सर्व काही माहिती मिळाली आहे की नेमकं हेक्टर किती मिळणार। व बघा, आता लक्षामध्ये घ्या, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास आज कसल्याही परिस्थितीमध्ये खात्यामध्ये रक्कम मिळणारच आहे। आता ही रक्कम किती मिळणार व हेक्टरी काय मिळणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतात। तर आज अखेर त्याच प्रश्नाचे उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। तर बघा, काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते आता आपण तुमच्या समोर लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तत्पूर्वी जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आलेली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे आज मंजूर झालेले आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरू झालेली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे। आज पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये हा निधी मिळणार आहे। तर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की हा निधी आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता, परंतु आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे। आज थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम 15,000 रुपये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सरकारी सूत्रांच्या माध्यमातून आपल्या हाती लागलेली आहे। बघा, कृषी विभागाने जाहीर केले आहे, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा अफवा देखील सुटल्या होत्या की आज पीक विमा मिळणार, उद्या पीक विमा मिळणार, परंतु सत्य बातमी कोणीच सांगितली नाही। कोणीही अशी सत्य बातमी सांगितली नाही की नेमकं पीक विमा मिळण्याची एक्झॅक्ट तारीख तरी काय आहे। परंतु आज सरकारच्या माध्यमातून ती बातमी अगदी पेपरला छापून आलेली आहे। पेपरमध्ये त्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। बघा, आज अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे, परंतु शेतकरी बांधवांना एक छोटासा अर्ज करावा लागणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आता तुम्हाला 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे। बघा, एवढी मोठी रक्कम आता तुम्हाला दिली जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितली आहे। आता लक्षामध्ये घ्या, एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे, ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024। आता लक्षामध्ये घ्या, या मागील 3-4 वर्षांचा पीक विमा एकत्र सोबत बघा, लक्षामध्ये घ्या, 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे लक्षामध्ये घ्या, आता त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। शेतकरी बांधवांनी खूप प्रतीक्षा केली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा झाली नव्हती। आता सर्व जे काय सरकार आहे हे सरकार आता पीक विम्यावर ठाम आहे। म्हणजे बघा, विरोधी पक्ष जे काय सरकार आहे बघा, त्यांच्या आंदोलनामुळे सरकारचे डोळे आता उघडले आहे। बघा, राज्य सरकारकडे निधीची कमतरता आहे, त्यामुळे डायरेक्ट बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बघा यांच्या माध्यमातून निधी मागून घेण्यात आला आहे। म्हणजे की डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता रखडलेला 3 वर्षांचा पीक विमा सोबतच मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी
सरकारने हे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. बघा, अशी महत्त्वाची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपले देशाचे कृषी मंत्री, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता आपण या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बघा यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तो लाईव्ह व्हिडिओ देखील आता आपण पाहून घेऊया, ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस व शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक छोटासा अर्ज करून घ्यावा लागणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, लक्षामध्ये घ्या, काही शेतकरी अपात्र देखील ठरणार आहे. बघा, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले आहे याची पण यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. बघा, आता लक्षामध्ये घ्या, 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा मिळणार आहे. आता बघा, आता उद्या या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, उद्या या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. म्हणजे की बघा, टप्प्याटप्प्याने सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीही चिंता करण्याची गरज नाही. परंतु आज अखेर 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक अर्ज करावाच लागणार आहे. बघा, आता हा पीक विमा सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा सोडण्यात येणार आहे. बघा, काल काही जिल्ह्यांमध्ये बघा पीक विमा मिळाला पण आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यांचा नंबर आज या ठिकाणी लागलेला आहे. काल काही मोजक्यात 4 ते 5 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळाला आहे. परंतु आज 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी झालेली आहे. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. बघा, असे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होईल. बघा, कृषी विभागाने सांगितले आहे, आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयाचा पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, बघा मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता लक्षामध्ये घ्या 30,000 रुपयांचा पीक विमा देखील मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना काल बँकेच्या खात्यावर 52,000 रुपये पण जमा झालेले आहे. बघा, आता काही शेतकरी बांधवांना आज 49,000 रुपये, 50,000 रुपये असा पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे. अशी महत्त्वाची माहिती बघा राज्याची सरकारने सांगितली आहे. आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात आल्याचे या ठिकाणी सरकारने सांगितले आहे. बघा, आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6, आता लक्षामध्ये घ्या, 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. बघा, शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम त्यांच्या खात्यावर 50,000 रुपये किंवा 40,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा वितरित केल्याचे या ठिकाणी निर्णय जाहीर झालेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, असा महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज आलेला आहे. आता बघा, तुमच्या शेती पिकांचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरीसारख्या पिकाचे जर नुकसान झाले असेल तर लक्षामध्ये घ्या, तुम्हाला देखील आता पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांची या ठिकाणी सरकारने यादी देखील जारी केली आहे. जवळपास 35 पिकांची बघा नोंद या यादीमध्ये करण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सर्वात प्रथम एक अर्ज करून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता लक्षामध्ये घ्या, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची नेमकं किती पात्रता आहे, किती जिल्हे पात्र आहे, तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही, आज तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही, हे तुम्हाला आता समजणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लक्षामध्ये घ्या पीक विमा सोडण्याचे आज आदेश मिळाले आहे. म्हणजे बघा, कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आज तात्काळ सर्व बँकांना आदेश दिलेले आहे. बघा, जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येणार आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आले होते, आज 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. बघा,
असे आदेश कृषी विभागाने दिले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, जवळपास लक्षामध्ये घ्या, कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आता जमा होतोय हे तुम्हाला आता बघायचं आहे. पण त्याआधी कोणते ते शेतकरी यामधून अपात्र ठरणार आहे, अपात्र ठरले आहे याची पण यादी सरकारच्या माध्यमातून बघा जारी करण्यात आलेली आहे. आता 2 मिनिटांमध्ये आपण लक्षपूर्वक आहे का, सरकारकडून एक महत्त्वाची सूचना करण्यात आलेली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा मिळणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि तो सरकारला ठिकाणी परत गेला होता, बघा रिटर्न गेला होता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडला आहे. या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून आज या 12 बँकेमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. 12 बँकेलाच बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्राधान्य दिलं आहे. बघा म्हणजे की हा पीक विमा आता राज्य सरकारकडून नाही तर डायरेक्ट केंद्राच्या सरकारकडून मिळत आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये जर खाते उघडले असेल तर पीक विमा बघा तुम्हाला तर मिळणार तर आहे, परंतु काही उशीर देखील लागू शकतो. आता लक्षामध्ये घ्या, जो काय पीक विमा आहे तो या ठिकाणी कृषी विभागाने सोडलेला आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, यामध्ये पीक विमा लवकरच आता तुम्हाला बघा जर तुम्ही तुमचे आधार लिंक केले असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार. आता लक्षामध्ये घ्या, आपण लगेच आता तो जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जात आहे. आज उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये या विमा सोडला जाणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे सरकार म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. बघा पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी पण करण्यात आलेली आहे. आता त्या कोणत्या 12 बँका आहेत तर लक्षामध्ये घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँक आता लक्षामध्ये घ्या, किंवा जिल्हा सहकारी बँक, नंतर बघा HDFC बँक, बघा ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक आता लक्षामध्ये घ्या, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा कॅनरा बँक, बघा बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले होते. आता शेतकरी बांधवांनो ते घोटाळे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचे आहे. आता बघा सर्वात प्रथम तुम्हाला घोटाळे लक्षामध्ये घ्यावेच लागणार. ते घोटाळे असे आहे ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, आता लक्षामध्ये घ्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवली, रस्त्यात बाजूची जमीन दाखवली. आता लक्षामध्ये घ्या, अशा जमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा घेतला, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता सर्वांनी लक्षपूर्वक बघा आज कोणत्या त्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव, रत्नागिरी हे जे काय जिल्हा आहे येथे देखील सरकारच्या माध्यमातून आज रक्कम मिळणार आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आज होणार नव्हता, परंतु आज या ठिकाणी सर्व जिल्हे तात्काळ व्हावे त्यामुळे रत्नागिरी पण या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे जर तुम्हाला सांगायचे झाले तर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला, कारण आता लक्षामध्ये घ्या आपण आज बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. आता लक्षपूर्वक बघत चला, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे. तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे पासबुक आणि तुमचे आधार कार्ड नेऊन सर्वात प्रथम KYC करून घ्यायचे आहे. जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आज कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम मिळणार आहे असे महत्त्वाचे अट सरकारने घालण्यात आलेले आहे. आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा अफवा देखील सुटल्या होत्या की आज पीक विमा मिळणार, उद्या पीक विमा मिळणार, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया जमा झाला नाही. बऱ्याचशा अफवा यूट्यूबवर सुटल्या होत्या, परंतु आज अखेर सत्य माहिती सर्वांसमोर आलेली आहे. बघा आज अखेर शासनामार्फत बघा टोटल म्हणजे की आज जवळपास 50,000हून जास्त शेतकरी बांधवांना, लक्षामध्ये घ्या 50,000हून जास्त शेतकरी बांधवांना आज या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांना बघा 50,000 शेतकरी, लक्षामध्ये घ्या 50,000 शेतकरी ही काय कमी रक्कम नाही. आता लक्षामध्ये घ्या आज 50,000 म्हणजे की बघा टोटल आता रात्रीनंतर पुन्हा आणखी 50,000 असे टोटल मिळून भरपूर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे.
14 जिल्ह्यांची यादी आज आपण पाहिलेली आहे आणि महत्त्वाच्या त्या 12 बँकांची यादी आज आपण पाहिलेली आहे. बघा ह्या महत्त्वाचे 14 जिल्हे आणि या 12 बँकी, जर या बँकेमध्ये बघा तुमचे पासबुक आणि बघा या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर आज आले असाल तर तुम्हाला देखील आज सरकारच्या माध्यमातून टोटल म्हणजे 50,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.